तिकडे शेतकरी नेते पाशा पटेल यांचं नेमकं काय म्हणणं आहे, त्यांची भूमिका काय आहे ती देखील जाणून घेऊयात। साहजिकच प्रश्न उपस्थित होतो की मग महाराष्ट्रामध्ये ही कर्जमाफी होऊ शकते का, व्हायला हवी का? महाराष्ट्राची कर्जमाफीच्या संदर्भामध्ये दुमत कुणाचं असायचं काही कारणच नाही। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की कर्जमाफी शेतकऱ्यांना जी द्यायची ती योग्य वेळ आल्यानंतर मी नक्कीच देतो असं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यांचं दृष्टिकोन पुढचं आहे का, तर आत्ता जर समजा शेतकरी कर्ज घेतला, आता तुम्ही कर्ज दिला आणि अशीच जर परिस्थिती ठेवली तर 2 वर्षांतर पुन्हा आणि कर्जमाफी केली पाहिजे। आत्तापर्यंत VP सिंगांनी कर्जमाफ केलं, मनमोहन सिंग सरकारने कर्जमाफ केलं, 2दा कर्जमाफी झाल्यानंतर तिसऱ्यांदा पुन्हा आणि कर्जमाफीची मागणी चालूच आहे का नाही? म्हणजे ह्याचा अर्थ की शेतकऱ्याचे सगळे प्रश्न फक्त त्या कर्जामध्येच गुंतलेले आहेत असं नाही, तर कर्ज का होतो ती गोष्ट विचार केली पाहिजे आणि घेतलेलं कर्ज फेडायचे ऐपत त्याच्यामध्ये खिशामध्ये काय येत नाही या गोष्टीचा विचार केला पाहिजे। हा झाला युक्तिवाद, हा मुख्यमंत्री पण करतात। प्रश्न असा आहे की मग उत्तर प्रदेशमध्ये केली तर महाराष्ट्रात काय? मी काय म्हणलं तुम्हाला की आज केरळमध्ये सुद्धा केरळच्या सरकारने नाही तामिळनाडूच्या सरकारने हायकोर्टाने सांगितले की बाबा म्हणजे तिथल्या शेतकऱ्याचं 1000 कोटी रुपये का 1500 कोटी रुपये का कर्ज माफ करा असं हायकोर्टाने सुचवलंय। तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आता उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्याची कर्जमाफीची मागणी आली, मागणी महाराष्ट्रामध्ये आली, मागणी तामिळनाडूमध्ये आली, मागणी कर्नाटकात आली, मागणी आंध्रात आली। प्रत्येक राज्यामध्ये शेतकऱ्याची कर्जमाफी हा विषय आहेच। हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे का, तर कर्ज माझ्या डोक्यावर आहे दिसतंय का दिसतंय, पण कर्ज का झालंय ह्याचं बी विचार कधी तर केलं पाहिजे ना। जर समजा 10 वर्षामध्ये 2दा कर्जमाफी करून परत तिसऱ्यांदा पुन्हा आणि कर्ज माफ करा अशी जर मागणी होत असेल तर ह्याच्या मागे सरळ एक गोष्ट आहे, ती म्हणजे कर्जच का होतंय, तो शेतकरी कर्जात का राहतो किंवा घेतलेलं कर्ज फेडायची ऐपत त्याच्या खिशामध्ये काय येत नाही या गोष्टीचा विचार करावा लागणार आहे। आता जर सगळे विचार केलं की संपूर्ण देशातल्या शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे, त्या अस्वस्थतेचं कारण कर्ज आहेच, कर्ज का होते या गोष्टीकडे आता गंभीरपणे विचार करण्याची गोष्ट आहे। ती जर झाली तरच प्रश्न मिटणार, नाही तर 2 वर्षांतर पुन्हा उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा आंदोलन सुरू होतील कर्ज माफ करा म्हणून। तर पाशा पटेल यांचं म्हणणं आहे की समूळ कारण नष्ट व्हायला हवंय, कर्ज का होतंय या संदर्भात काही ठोस उपाययोजना व्हायला हव्यात अशी त्यांनी मागणी केलेली आहे।